Good morning, everybody. So, if you just revise yesterday's idea, what we have studied yesterday, काल आपण काय शिकलोत? काही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, त्यांचा फॉर्म्युला आणि डिराइव्ड युनिट आणि वेगवेगळ्या युनिट्समधला रिलेशन. दिस वी हॅव सीन yesterday. Today we just to proceed further. काल आपण हीट सेक्शनपर्यंत येऊन थांबलो होतो. म्हणजे हीट सेक्शन मला शिकवायचं आहे, इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम शिकवायचं आहे थोडासा आणि ऑप्टिक्समधले एखादी क्वांटिटी. राईट. हीटमधलं म्हटल्यानंतर एक 2-3 क्वांटिटीज महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला फॉर्म्युला देतो, युनिट्स काय होतील ते आपण बघूया. अँड देन वी प्रोसीड फॉर द ऑप्टिक्स, देन वी प्रोसीड फॉर द इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. जास्त क्वांटिटीज आपल्याला नसणार आहेत फर्स्ट इयरला, लक्षात ठेवा. त्यातले जे महत्त्वाचे आहेत तेवढेच क्वांटिटीज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्यातलं हीटमधली पहिली क्वांटिटी, इट इज द स्पेसिफिक हीट. राईट. स्पेसिफिक हीट ह्याला आपण मराठीमध्ये विशिष्ट उष्मा असं म्हणतो. It is nothing but the amount of heat required to raise the temperature of the body by 1 degree Celsius or 1 Kelvin. लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, एखाद्या वस्तूचा तापमान, एखाद्या पदार्थाचा तापमान 1 अंश सेल्सियस किंवा 1 केल्विन मधून वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक हीट. Typically, the specific heat has got a formula that you are going to remember. It is denoted by small c. Some books are referring it as the S. Correct आहे, काय फरक पडत नाही. Specific heat C is equal to Q upon M delta theta. Remember, Q for heat energy, M for mass, and delta theta it is increase in the temperature, rise in the temperature. Formula लक्षात ठेवा, C equal to Q upon M delta theta. Q म्हणजे काय सांगितलं मी? हीट एनर्जी. कोणत्याही फॉर्म मध्ये एनर्जी जरी असलं तरी त्याला एकच युनिट आहे आणि इट इज जूल. न्यूटन मीटर अल्टरनेटिव्ह आहे, पण मी काल सांगितल्याप्रमाणे एनर्जीसाठी आणि वर्कसाठी आपण जूल हा प्रॉपरली वापरणार आहोत. करेक्ट आहे. मग हीट एनर्जी इज मेजर्ड इन जूल. युनिट बघा काय होणार आहे? क्यू. त्याच्यासाठी आपण जूल हा एकक वापरतो. मास, वस्तुमान आपण कशात मोजतो? किलोग्रॅम मध्ये. करेक्ट आहे, इट इज किलोग्रॅम. राईज इन टेम्परेचर आपण कशात मोजतो? SI सिस्टीम मध्ये केल्विन मध्ये मोजतो. डिग्री सेल्सियस पण करेक्ट आहे. करेक्ट आहे ना. सम मध्ये जेव्हा तुम्ही सम सोडवाल त्यावेळेला कोणतं युनिट दिलंय बघा आणि त्याप्रमाणे वापरून मग कॅल्क्युलेशन्स करा. मी इथे SI युनिट लिहित असल्यामुळे तो केल्विन हे युनिट इथे मी वापरणार आहे. So joule per kilogram Kelvin will be the SI unit for this specific heat. आणखीन एक क्वांटिटी आपण बघणार आहोत. इट इज लॅटेंट हीट. जास्त नको, कारण हीट मधलं एक 2-3 आयडियाज आपण फक्त बघूया. लॅटेंट हीट हा प्रकार कुठे येणार आहे? When a substance is changing its state, like solid to liquid or liquid to vapor. जेव्हा एखादा पदार्थ आपली अवस्था बदलते त्यावेळेला, म्हणजे घनरूपातून द्रवरूपातून वायुरूपात, हे कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला त्या पदार्थाला तापवावं लागेल. बर्फ तापवलात पाणी होतो, पाणी तापवलात पाण्याचा वाफ होतो. म्हणजे इथे देर इज अ स्टेट चेंज. करेक्ट. मग when the substance is changing the state, the temperature of that substance remains constant. म्हणजे पाणी, जर तुम्ही घरी पण हे एक्सपेरिमेंट करून बघू शकता, पाणी काय करा, एक भांड्यात घ्या आणि तापवायला ठेवा. थर्मोमीटर इन्सर्ट करून ठेवा. एका ठराविक टेम्परेचरला पाणी बॉईल व्हायला स्टार्ट होईल आणि ते तुम्हालाही माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसला. मग 100 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे पाण्याचं रूपांतर कशात होणार आहे? वाफेमध्ये होणार आहे.
आपण जरी उष्णता त्या भांड्याला देत राहिलो तरी सुद्धा थर्मोमीटरचा जो पारा आहे तो आपली उंची वाढवत नाही. 100°C तो स्थिर राहतो. When a substance is changing the state, the temperature of that substance does not change. It remains constant. मग आपण दिलेली ही उष्णता जाईल कुठे, कुठे गेली, म्हणून हा शब्द आपण वापरतो. इट इज लॅटेंट. लॅटेंट ह्याचा अर्थ हिडन, अप्रकट उष्मा असं आपण मराठीत म्हणतो. कुठे तो प्रकट होत नाही. प्रकट होत असेल तर पाऱ्याची उंची जी आहे त्या थर्मोमीटर मधली काय व्हायला पाहिजे, हळूहळू वाढत वर जायला पाहिजे. पण तसं होत नाही. पारा एका ठराविक लेवलला स्थिर राहणार आहे. म्हणून आपण तिथे शब्द वापरतो अप्रकट उष्मा. देअर दिस आयडिया कम्स लॅटेंट हीट. इथे आपल्याला फक्त फॉर्म्युला पाहिजे आणि युनिट पाहिजे, बाकी कोणती गोष्ट इथे नको आहे. लॅटेंट हीटचं काय फॉर्म्युला आहे? इट इज डिनोटेड बाय लेटर एल. फॉर्म्युला काय आहे? इट इज हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड बाय युनिट मास ऑफ ए सबस्टन्स. एकक वस्तुमान पदार्थाची अवस्था बदलण्यासाठी जेवढी उष्णता आपण देतो त्याला काय म्हणतात? लॅटेंट हीट म्हणतात. एकक वस्तुमान म्हणजे हीट एनर्जीला वस्तुमानेने काय करावं लागेल? आपल्याला भागावं लागेल. आणि ते आपण इथे केलेलं आहे. Q/M. उष्णता ऊर्जा भागिले वस्तुमान. इट इज अप्रकट उष्मा. हे लक्षात ठेवा. एनर्जी, क्यू म्हणजे परत एनर्जीच आहे. एनर्जी कशात मोजतो आपण? ज्यूल मध्ये. मास कशात मोजणार आहोत? मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम. युनिट काय होणार आहे? ज्यूल पर किलोग्रॅम. इथे वी आर रेफरिंग द SI युनिट. मग समच्या वेळेला प्रत्येका वेळेला SI युनिट मिळेल असं नाही. यू मे गेट देअर समथिंग लाईक अर्ग पर किलोग्रॅम किंवा अर्ग्स पर ग्रॅम. CGS मध्ये असताना ज्यूलला करस्पॉन्डिंग अर्ग आहे. लक्षात ठेवा, ERG करेक्ट आहे. न्यूटनला करस्पॉन्डिंग कोण आहे? डाईन आहे, DYNE. हे CGS मधले हे काही टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. बाकी सेंटीमीटर तुम्हाला माहिती आहे, ग्रॅम माहिती आहे, पण हे काही युनिट्स जे आपण कन्वर्ट करण्यासाठी वापरतो, ज्यूलला अर्ग, न्यूटनला डाईन, जस्ट काही ठराविक क्वांटिटीज लक्षात ठेवा. कुठेतरी सम्स मध्ये ह्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला ते कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. ते कसं कन्वर्ट करायचं हे आपण डायमेन्शनल अनालिसिस मध्ये परत शिकणारच आहोत. मी जस्ट तुम्हाला ती आयडिया इंट्रोड्यूस करून दिलेली आहे. लक्षात ठेवा. मला वाटतं हे दोन बास झाले. आणखीन एक क्वांटिटी आहे खूप महत्वाची आहे, ज्याला आपण वैश्विक वायू स्थिरांक असं म्हणतो. खूप मोठं नाव आहे. इट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, UGC, वैश्विक वायू स्थिरांक. So that quantity we are going to calculate now. It is just, I can call it as gas constant. It is universal constant and hence it is called as the universal gas constant. Gas constant चा फॉर्म्युला आहे. ओके, इथे तुम्हाला गॅस इक्वेशन रिकॉल करायचं आहे. मला वाटत नाही की 10वी पर्यंत तुम्ही कुठे शिकलात की नाही. गॅस इक्वेशन काय आहे? कोणत्याही गॅसची अवस्था एक्सप्लेन करण्यासाठी आपण काही पॅरामीटर्स वापरतो. त्यातले कोणकोणते पॅरामीटर्स आहेत? प्रेशर, दाब आहे, व्हॉल्यूम, आकारमान आहे, तापमान आहे, टेम्परेचर, मास आहे, विस्कॉसिटी आहे, डेन्सिटी आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत. अशा सगळ्यांमधले जे काही एक रिलेशन मिळणार आहे त्या इक्वेशनला आपण गॅस इक्वेशन असं म्हणतो. मग गॅस इक्वेशन काय आहे? म्हणजे ऍक्च्युअली 10वी पर्यंत मलाही रिकॉल करता येईना की वेदर यू हॅव स्टडीड ऑर नॉट. प्रोबॅबली CBSE आणि ICSE वाले दे हॅव स्टडीड दिस आयडिया. स्टेट लेवलचं मला तेवढं माहिती नाही. इक्वेशन काय मी इथे लिहितो, जस्ट लक्षात ठेवा. इट इज PV = nRT. केमिस्ट्रीमध्ये पण आहे हे इक्वेशन. It is a gas equation. The product of pressure and volume is equal to N, number of moles of the gas, R, it is that gas constant, multiplied by temperature. हे टर्म्स लक्षात ठेवा. P for pressure, V volume, N number of moles,
कॅपिटल आर गॅस कॉन्स्टंट, ज्याचे आपल्याला युनिट्स फाइंड आउट करायचे आहेत, आणि कॅपिटल टी इट इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, जे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. करेक्ट आहे ना? मग ह्या इक्वेशनवरून आरचा फॉर्म्युला काय होईल बघा. या इक्वेशनवरून मी आर साठी फॉर्म्युला लिहू शकतो. एन टी डावीकडे ट्रान्सफर करा, यू गेट पी व्ही अपॉन एन टी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याचा वापर मी इथे करणार आहे. सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इट हॅज द फॉर्म्युला, इट इज पी व्ही अपॉन एन टी. करेक्ट. प्रेशर आपण कशात मोजतो? आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटला 2-3 प्रकारे आपण युनिट्समध्ये रिप्रेझेंट करू शकतो. त्यातलं एक जरी लक्षात ठेवलं तरी दुसऱ्या ह्याच्यात कन्व्हर्ट तुम्हाला करता यायला पाहिजे. एखादी आयडिया आपण बघूया. पी, प्रेशर इज मेजर्ड इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. करेक्ट आहे. पास्कल, जे आपण काल डिस्कस केलेलं आहे. आकारमान आपण कशात मोजतो? घन मीटर मध्ये, मीटर क्यूब मध्ये. व्हॉल्यूम इज मेजर्ड इन मीटर क्यूब डिवायडेड बाय एन, नंबर ऑफ मोल्स आपण शिकलोय, इट इज MOL. करेक्ट आहे ना? अमाउंट ऑफ सबस्टन्स. आठवा, MOLE, सिम्बॉल इज MOL. आणि टेम्परेचर आहे केल्व्हिन मध्ये. इथे मी हे मीटर स्क्वेअर कट करू शकतो. तो फॉर्म्युला काय मिळणार आहे? न्यूटन मीटर अपॉन मोल केल्व्हिन. सिंपल युनिट आहे. एक छोटासा प्रश्न मी विचारतो, तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. माझं लक्ष चॅटबॉक्सकडे आहे. 1 न्यूटन मीटर, कालचे जर नोट्स तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असाल, 1 न्यूटन मीटर साठी आपण काल काय वापरलेलं आहे युनिट? सांगा बघू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 न्यूटन मीटर? चॅटबॉक्स मध्ये जाऊन सांगायला हरकत नाही. यू कॅन रेफर यस्टरडेज नोट्स, आय हॅव नो ऑब्जेक्शन. 1 न्यूटन मीटर साठी आपण काल एक युनिट वापरलेला आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. एनीबडी? वन न्यूटन मीटर साठी आपण काय वापरलेलं आहे? न्यूटन मीटर साठी पास्कल वापरलेलं नाही. न्यूटन पर मीटर स्क्वेअर साठी पास्कल वापरलेला आहे. न्यूटन मीटर साठी. ओके, मी सांगतो तुम्हाला, काय घाबरू नका. न्यूटन कोणाचं एकक आहे? फोर्स. मीटर डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय होणार आहे? वर्क आपण कशात मोजतो? आज आल्याला मी तुम्हाला सांगितलं, वर्क म्हणजे एनर्जी. हे नेहमी आपण कशात मोजतो? ज्यूल मध्ये आपण मोजतो. तो न्यूटन मीटर, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल. हा सिंपल कन्व्हर्जन आहे. एवढं आपल्याला यायला पाहिजे आणि येणार आहे तुम्हाला. जेवढं जास्त प्रॅक्टिस करत जाल ना ह्या सगळ्या गोष्टींचं, यू इझिली कम टू नो. राईट. न्यूटन मीटर साठी मी काय लिहू शकतो? आय कॅन राईट ज्यूल्स अँड देअरफॉर द फॉर्म्युला कॅन बी, ऑर सॉरी, युनिट कॅन बी रिटन ॲज जूल पर मोल केल्व्हिन. हे पण करेक्ट आहे. सो रिमेंबर की एका ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला इझिली कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. कारण एक्झाम मध्ये हेच लिहा किंवा डेटामध्ये तुम्हाला एकच युनिट दिलं जाईल असं नाही. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला यायला पाहिजे आणि येणार आहे. आय एम शुअर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित कराल ना तेवढं तुम्हाला ते येत जाणार आहे. हे 3 बास झाले हीट मधले. मग आपण ऑप्टिक्स मध्ये जाऊया. ऑप्टिक्स याचा अर्थ लाईट. करेक्ट आहे. लाईट मध्ये तुम्ही काय शिकताय? लाईट वेव्हची वेव्हलेंथ. राईट. एक छानसा शब्द आहे, इट इज वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये तरंग लांबी म्हणतो. एका वेव्हची लेंथ, एका तरंगाची लांबी, ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. किंवा तोंडपाठ जर तुम्ही केला असाल तर 2 कन्झिक्युटिव्ह क्रेस्ट किंवा 2 कन्झिक्युटिव्ह ट्रफ, या दोघांमधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ म्हणतो. एका पाठोपाठ एक येणारे शिखर किंवा दरी, या दोघांमधल्या डिस्टन्सला तरंग लांबी म्हणतात. मे बी इन मराठी.
करेक्ट आहे. मग कोणत्याही प्रकारचं लेंथ असू दे, मग ती वेव्हची लेंथ असू दे किंवा ह्या खडूची लेंथ असू दे, शेवटी ती क्वांटिटी कोणती आहे? लेंथ आहे. रेफर धिस वर्ड, इट इज लेंथ. करेक्ट. तो वेव्हलेंथ नॅचरली फॉर्म्युला काही नाही आहे, इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ ऑफ ए वेव्ह, लेंथ हा फंडामेंटल आहे. सो वेव्हलेंथ साठी त्यामुळे युनिट काय असणार आहे? मीटर असणार आहे. युजली मी सांगतो की लाईट वेव्हची वेव्हलेंथ जी असते खूप कमी असते. लाईट वेव्हची वेव्हलेंथ त्याच्या कितव्या ऑर्डरमध्ये असते? 10⁻⁻10 मीटर मध्ये. करेक्ट आहे. 10⁻⁻10 मीटर म्हणा, 10⁻⁻8 सेंटीमीटर म्हणा, या ऑर्डरमध्ये असल्यामुळे आपण काय म्हणतो की जनरली म्हणजे अगदी 99.9% वेव्हलेंथ ऑफ लाईट लिहिताना अँगस्ट्रॉम मध्ये सांगतात. इट इज इन अँगस्ट्रॉम, बट SI युनिट इज मीटर ओनली. युजली आपण म्हणताना अँगस्ट्रॉम म्हणतो. प्रकाश म्हणजे लाईटची वेव्हलेंथ किती आहे? व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ लाईट? इट इज ऑफ द ऑर्डर ऑफ 4000 अँगस्ट्रॉम टू द 8000 अँगस्ट्रॉम. आठवा 10वी पर्यंत शिकलेलं ते ताना पिही निपाजा. आठवते ना? व्हिपजॉर दॅट वी कॉल व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. त्यातले व्हायोलेट आणि रेड, हे व्हायोलेट लोअर आहे, रेड हा हायर आहे. रेंज काय आहे? 4000 अँगस्ट्रॉम पासून ते 8000 अँगस्ट्रॉम पर्यंत रफली आपण ती वेव्हलेंथची रेंज म्हणतो. अँगस्ट्रॉम म्हणजे किती? 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर. कन्वर्जन पण लक्षात ठेवा. That I will write here. 1 angstrom is equal to 10⁻⁻10 meter. So that is about the wavelength. Frequency. लाईटला रिलेटेड काही टर्म्स आपण शिकणार आहोत. फ्रिक्वेन्सी, ज्याला मराठीमध्ये आपण वारंवारिता म्हणतो. करेक्ट आहे ना? एखादी बॉडी ऑसिलेट होत असेल तर एका सेकंदामध्ये तो किती वेळा ऑसिलेट होतो? एखादा वेव्ह जात असेल, एका सेकंदामध्ये वेव्हचे पार्टिकल्स किती वेळा वर खाली ऑसिलेट होत आहेत, याला आपण वारंवारिता म्हणतो. इंग्लिशमध्ये मी सांगतो, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. It is called as the frequency. And you know that frequency is a reciprocal of time period. Formula मी लिहितो. Frequency, it is denoted by F. It is a reciprocal of time period. Time period ह्याला मराठीमध्ये आंदोलन काळ म्हणतात, आंदोलन वेळ. आंदोलन काळाचा व्यस्त म्हणजे कोण? वारंवारिता. हे लक्षात ठेवा. F = 1/T. मग 1/T टाइमचं युनिट काय आहे? सेकंद आहे. तो 1/सेकंड. सो पहिला युनिट आपल्याला सापडला 1/सेकंड. आय कॅन राईट युजिंग द रूल्स ऑफ इंडायसेस ॲज सेकंद इनवर्स. करेक्ट. 1/T, 1/सेकंडला मी सेकंड इनवर्स म्हणतो. आणि हा जो युनिट आहे फ्रिक्वेन्सीचा युनिट, इट इज नेम्ड आफ्टर ए सायंटिस्ट. जर कुणाला माहिती असेल, इफ एनीबडी नोज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी नेम्ड आफ्टर ए सायंटिस्ट, चॅटबॉक्स मध्ये मला डायरेक्टली मेसेज करायला हरकत नाही. पर सेकंद एकदम करेक्ट आहे. सेकंद इनवर्स इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट वन. बट इवन देन दॅट युनिट इज नेम्ड आफ्टर ए सायंटिस्ट आणि तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे याचं युनिट काय आहे हे जर तुम्ही चॅटबॉक्समध्ये मला सांगितलात, युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, इट वुड बी बेटर. एनीबडी? फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? पर सेकंड किंवा सेकंड इनवर्स सोबत आणखीन एक युनिट आपण युजली वापरतो. एनीबडी? ओके, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इट इज हर्ट्झ. सिम्बॉल आपण वापरतो HZ. खूप वेळेला हा युनिट तुम्ही शिकलात. फ्रिक्वेन्सी किती आहे? वारंवारिता 300 हर्ट्झ. So hertz will be the unit. So 1 hertz is equal to 1/second, reciprocal of second, one and the same.
लक्षात ठेवा. ओके, आय होप. हा, वेवलेंथ झाली, फ्रिक्वेन्सी झाली. आणखीन कोण आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. बघूया, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा ज्याला आपण अपवर्तनांक म्हणतो. यू कॅन गो टू द चॅट बॉक्स अँड गिव्ह मी द फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. शिकलात तुम्ही? अपवर्तनांकाचं सूत्र काय आहे? जेव्हा एखादा लाईट एअरमधून ग्लासमध्ये जात असेल, एअरमधून पाण्यात जात असेल, तर आपण ह्या गोष्टीचा वापर करतो. त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. व्हेनेवर द लाईट इज चेंजिंग द मीडिया, we use the idea it is the refractive index. What is the formula for the refractive index? Words मोठे काढा. Okay, Pranis, no problem. Even then it is clear. मला इथे स्क्रीनवरती जर दिसतात सगळे लेटर्स, even then I will try to draw the मोठे मोठे लेटर्स. काय ऑब्जेक्शन? आय हॅव नो ऑब्जेक्शन. बरं, युनिट सांगा बघू. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठीचा फॉर्म्युला मला पहिल्यांदा सांगा. ओके, ॲब्सोल्युटली करेक्ट वन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं युनिट आहे, इट इज द स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. एकदम करेक्ट आहे. दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज V1 अपॉन V2. हा पण फॉर्म्युला तुम्ही वापरला 10वी पर्यंत. प्रकाशाचा एका माध्यमातील वेग डिवायडेड बाय प्रकाशाचं दुसऱ्या माध्यमातील वेग, या रेशोला आपण काय म्हणतो? अपवर्तनांक असं म्हणतो. एकदम करेक्ट आहे. मग आणखीन C अपॉन V म्हणजे काय? प्रकाशाचा व्हॅक्यूम मधला वेग, निर्वात पोकळीतला, निर्वातातला वेग भागिले प्रकाशाचं त्या माध्यमातील वेग, ह्या दोघांचा रेशो. Speed of light in vacuum divided by speed of light in that medium, or speed of light in one medium divided by the speed of light in the second medium. It can be defined as the refractive index. Absolutely correct. न्यूमरेटर पण स्पीड आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण स्पीड आहे. न्यूमरेटरचं युनिट मीटर पर सेकंद, डिनॉमिनेटरचं युनिट मीटर पर सेकंद. दोन्ही काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे हा एक कॉन्स्टंट आहे and hence it has no unit. मागे पण आपण स्ट्रेनच्या वेळेला बघितलेला आहे. स्ट्रेनच्या न्यूमरेटर मध्ये जी क्वांटिटी आहे तीच क्वांटिटी डिनॉमिनेटर मध्ये असणार आहे. दोन्हींचे युनिट्स कट होतात. इट इज ए कॉन्स्टंट, इट हॅज नो युनिट. तसंच इथेही आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नाही. बघा, काचेचा अपवर्तनांक किती म्हणतो आपण? 1.5. युनिट सांगतो का? नाही. पाण्याचा अपवर्तनांक 1.33. वी नेव्हर मेन्शन द युनिट देअर, कारण त्याला युनिटच नाही आहे. ओके, तर इफ पॉसिबल हीट आणि लाईट मधले एवढे क्वांटिटीज आहेत. यू कॅन हॅव द आयडिया डिक्टेटेड और यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. तुम्ही याचं स्क्रीनशॉटही घेऊ शकता, किंवा शक्य असेल, इफ पॉसिबल फॉर यू, यू कॅन जस्ट टेक डाऊन ऑल दीज थिंग्स. थोडं स्क्रीन एनलार्ज करा, दिसेल तुम्हाला. ॲब्सोल्युटली करेक्ट. आता आपण जाणार आहोत एका खूप महत्वाच्या पार्टकडे, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम फिजिक्स मधला एक खूप महत्वाचा सेक्शन आहे. जसं काल आपण मेकॅनिक्स मधले सगळे गोष्टी बघितल्या, म्हणजे एरिया, व्हॉल्यूम, फोर्स, प्रेशर, वर्क वगैरे वगैरे, तसं आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे इट इज द इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. त्यातले काही महत्वाचे टर्म्स मी फक्त घेणार आहे, नॉट ऑल द टर्म्स, कारण ते घेत बसलो तर आपल्याला अजून 2-3 दिवस लागतील. राईट, सो डोंट वरी. त्यातले जे महत्वाचे आहेत तेवढेच टर्म्स आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मधले काही टर्म्स. लेट्स सी. गुड. 10th पर्यंत तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे शिकलात, करंट इलेक्ट्रिसिटी शिकलात, करेक्ट आहे ना? तसंच मग विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम शिकलात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकलात. त्यातले काही टर्म्स जे तुम्हाला माहिती आहेत, थोडे टर्म्स मे बी न्यू फॉर यू. मग त्यांचे युनिट काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.
म्हणून मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम मधले काही युनिट्स फक्त घेणार आहे, नॉट ऑल द युनिट्स, काही युनिट्स. बघा, इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्वात महत्वाचा आणि बेसिक कोण येतो तर तो आहे चार्ज. Prandit, I hope this size it is sufficient, font size. Okay, दिसते मला इथनं स्पष्टपणे दिसते चार्ज असं लिहिलेलं. ॲब्सोल्युटली करेक्ट. चार्ज साठी काय फॉर्म्युला आहे शिकलात तुम्ही, म्हणजे 8वीला शिकलात, 9वीला शिकलात, त्यामुळे ती फॉर्म्युला मी डायरेक्टली लिहिणार आहे. बघा, चार्जची व्याख्या न सांगता करंटची व्याख्या तुम्ही 8वी 9वी 10वीला सांगितलं. विद्युतधारा आपण कशाला म्हणतो? चार्ज अपॉन टाइम, इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिकल करंट. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिकल करंट. That formula I will write here. I is equal to Q upon T. इलेक्ट्रिकल करंट म्हणजे चार्ज अपॉन टाइम. मग चार्ज साठी काय फॉर्म्युला तयार होईल? करंट इंटू टाइम. राईट. तर चार्ज साठीचा फॉर्म्युला लिहून घ्यायला हरकत नाही. दुसरा कॉलम, इट इज करंट. चार्ज इज डिनोटेड बाय कॅपिटल Q or स्मॉल q. Any symbol you can use. It is the product of current multiplied by time. Q is IT. लक्षात ठेवा, Q it is IT. मग करंट इज मेजर्ड इन एम्पियर. करेक्ट. टाइम इज मेजर्ड इन सेकंड. युनिट काय होणार आहे? एम्पियर सेकंड. हा डिराइव्ड युनिट झाला, पण ऍक्च्युअली चार्जचं युनिट तुम्हालाही माहिती आहे. चार्ज हा प्रत्येक वेळेला एम्पियर सेकंड असं आपण कधी लिहित नाही. चार्जला एक ठराविक युनिट आहे आणि तो युनिट आहे कुलम. इट इज कॅपिटल C. कुलम इज SI युनिट ऑफ दॅट चार्ज. बघा, आणखीन एक इथे फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर तयार आहे. काय सांगतो आपण? दॅट 1 कुलम इज इक्वल टू 1 एम्पियर सेकंड. करेक्ट आहे ना? जसं आपण इथे करंटची डेफिनेशन सांगतो, दॅट वेन 1 कुलम चार्ज इज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर फॉर 1 सेकंड टाइम, द करंट फ्लोइंग इज सेड टू बी 1 एम्पियर. मग ती आयडिया आपण इथे लक्षात ठेवायचं. 1 कुलम चार्ज फ्लो झाला आपण केव्हा म्हणतो? जेव्हा 1 एम्पियर करंट एका सेकंदासाठी त्या कंडक्टर मधून फ्लो होतो. किती चार्ज फ्लो झालेला आहे? इट इज 1 कुलम चार्ज. सो लक्षात ठेवा, इट इज 1 कुलम इक्वल टू एम्पियर सेकंड. इलेक्ट्रिकल करंट फंडामेंटल आहे, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सोपे सोपे टर्म्स बघूया. इट इज रेजिस्टन्स. करेक्ट. ओम्स लॉ रिकॉल करा. रेजिस्टन्स म्हणजे रोध. रोधाची व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण फॉर्म्युलाकडे जाऊया. ओम्स लॉ प्रमाणे V इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय R. करेक्ट आहे. त्यामुळे R साठीचा फॉर्म्युला काय होईल? V डिवायडेड बाय I. आय विल रिपीट इट अगेन. फॉर्म्युला मी इथे लिहितो. रेजिस्टन्स इज गिवन बाय द फॉर्म्युला V अपॉन R. What is V? It is potential difference. What is I? It is current. करेक्ट आहे ना? V म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो? विभवांतर म्हणतो. विभवांतराला विद्युतधारेने जेव्हा आपण भागतो त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे? रोध मिळणार आहे. विभवांतर कशात मोजतो आपण? विभवांतर इज मेजर्ड इन वोल्ट. करंट इज मेजर्ड इन एम्पियर. ओके. फॉन्ट साइज थोडं वाढवण्याचा मी प्रयत्न करतो. आय होप इट इज सफिशियंट. वोल्ट पर एम्पियर. करेक्ट. पण आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स नेहमी वोल्ट पर एम्पियर मध्ये आपण कुठे असं सांगत नाही. एखाद्या वायरचं रेजिस्टन्स एवढं आहे हे सांगताना आपण काय करतो? वोल्ट पर एम्पियर असं कुठेही मला आठवत नाही शब्द वापरलेलं. तुम्ही मॅक्झिमम वेळेला हा ओहमच्या नावाने युनिट आहे म्हणून ओहम हा शब्द वापरतात.
युनिट इट इज ओहम. सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन ओमेगा. हा ओमेगा आहे. जसं